मित्रांनो नमस्कार. मी डॉक्टर अशोक त्र्यंबके, मुक्काम पोस्ट मिरजगाव, तालुका कर्जत, जिल्हा अहिल्यानगर येथे आशिष हॉस्पिटल या नावे एक छोटासा दवाखाना चालवत आहे. मित्रांनो, मी ज्या पुरुषांना लैंगिक ताठरतेविषयी आजार असतात यावर उपचार करणारा डॉक्टर आहे. आज मी मित्रांनो आपल्यासाठी खूप एक महत्त्वाचा विषय घेऊन आलेला आहे. त्या विषयाचं नाव आहे इरेक्टाईल डिस्फंक्शन, म्हणजेच लिंगामध्ये ताठरता न येणे किंवा आलेली ताठरता टिकून न राहणे याला आपण इरेक्टाईल डिस्फंक्शन म्हणतो. तर मित्रांनो, आपण ह्या व्हिडिओद्वारे इरेक्टाईल डिस्फंक्शन ही समस्या का होते याविषयी सविस्तर पाहणार आहोत. मित्रांनो, सेक्स म्हणजे नुसता संभोग नव्हे, तर सेक्स हे मन व नात्यातील आरोग्य आहे. त्यामुळं सेक्स ही समस्या ही नुसती शारीरिक नसून याचा डायरेक्ट मानसिक व भावनिक आयुष्यावर याचा खोलवर परिणाम होतो. त्यामुळं सेक्स समस्या नेमकी का होते याविषयी आपण सविस्तर पाहणार आहोत. त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, कारण की ज्या पुरुषांना सेक्स संदर्भात काही अडचणी आहेत, ह्या नेमक्या कशामुळे होतात याविषयी तुम्हाला माहिती व्हावी म्हणून हा व्हिडिओ मी आज घेऊन आलेलो आहे. मित्रांनो, पहिलं कारण म्हणजे मेंटल कॉजेस, म्हणजेच जर तुम्हाला खूप चिंता असेल, तुमच्या मनावर जर खूप ताण असेल, तर याचा परिणाम हा मेंदूवर होत असतो. आणि मेंदू हा आपल्या लिंगाला सिग्नल देण्याचं काम करत असतो. जर व्यवस्थित सिग्नल लिंगाला भेटले नाही तर इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो, म्हणजे म्हणावा अशी लिंगामध्ये ताठरता येत नाही. त्यामुळं ताण व चिंता, तणाव हे न घेतलेलं बरं. जर तुम्ही अति प्रमाणामध्ये ताण व चिंता व तणाव आपल्या मनावर घेत असेल तर तुम्हाला 100% इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होणार म्हणजे होणार. तसेच फिजिकल कॉजेस, म्हणजेच जर तुम्हाला मधुमेहाचा त्रास असेल, तुम्हाला हृदयरोगाचा त्रास असेल, तुम्हाला उच्च रक्तदाब असेल, तुमचं गरजेपेक्षा जास्त कोलेस्ट्रॉल वाढलेलं असेल, तर ज्या आपल्या लहान लहान रक्तवाहिन्या असतात याद्वारे लिंगाला होणारा पुरवठा हा होत नाही. त्यामुळे तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. त्यामुळं तुमचं व्यवस्थित कोलेस्ट्रॉल ठेवणं, तुम्हाला हृदयरोगाचा आजार असेल तर त्याची काळजी घेणे, उच्च रक्तदाबाचा त्रास असेल तर त्याची काळजी घेणे, मधुमेहाचा त्रास असेल तर त्याची काळजी घेणे हे तुमचं कर्तव्य. जर अतिप्रमाणामध्ये या आजाराने उग्र रूप धारण केलेलं असेल तर तुमच्या लिंगाला म्हणावा असा रक्तपुरवठा होणार नाही. त्यामुळेही तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. तसेच हार्मोनल इम्बॅलन्स, जर तुमच्या शरीरामध्ये टेस्टोस्टेरॉन हार्मोनची पातळी काही कारणास्तव कमी झालेली असेल तर तुम्हाला संभोग करू वाटणार नाही, तुम्हाला लैंगिक इच्छा होणार नाही. तर हे कोणत्या ना कोणत्या आजारामुळे होऊ शकतं. किंवा एखाद्याचं वय जर वाढलं तर यामुळे टेस्टोस्टेरॉन कमी प्रमाणात तयार होतं, त्यामुळे लिंगाला ताठरता येत नाही. चौथं कारण जे असू शकतं साईड इफेक्ट्स ऑफ ड्रग. अनेक लोक झोपेच्या गोळ्या खातात, अनेक लोकांना पार्किन्सन सारखे आजार असतात, अनेक लोक उच्च रक्तदाब असणाऱ्या, जर एखाद्याला उच्च रक्तदाब असेल तर त्याच्या गोळ्या खातात. या गोळ्यांमुळेही इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. त्यामुळं जर एखाद्याला ईडीचा त्रास असेल तर गोळ्यांमुळे तर नाही ना झालं, हे आपल्याला पाहावं लागतं. मित्रांनो, पाचवं कारण असू शकतो वाढतं वय. वाढत्या वयामुळे आपल्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या लवचिक बनतात. आपल्याला लिंगाला जी रक्त पोहोचायला पाहिजे त्यासाठी लागणारी ऊर्जा जी असते ती कमी होते. त्यामुळे लिंगाला ताठरता येत नाही. साधारणतः 40 ते 50 ते 60 वयामध्ये आपल्या लिंगामधील ज्या रक्तवाहिन्या असतात, रक्तपुरवठा करणाऱ्या ज्या रक्तवाहिन्या असतात त्या लवचिक बनतात. आणि लवचिक बनल्यामुळे हार्मोन्स व्यवस्थित तयार होत नाहीत, लिंगाला व्यवस्थित रक्तपुरवठा मिळत नाही. त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो म्हणजे होतं. तसंच आपली जर
लाईफस्टाईल अनहेल्दी असेल, उदाहरणार्थ आपण खूप कमी झोप घेत असेल, आपण सतत मोबाईल पाहत असेल, आपल्या शरीराकडे लक्ष नसेल, आपण अनहेल्दी फूड खात असेल, आपण सतत ताणतणावामध्ये राहत असेल, तर याचा परिणाम डायरेक्ट आपल्या चयापचयावर होतो. आणि चयापचयावर परिणाम झाल्यामुळं आपली चयापचयाची क्रिया मंदावते. त्यामुळं व्यवस्थित लिंगाला होणारं रक्ताभिसरण हे होत नाही. त्यामुळेही आपल्याला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो होतो. तसंच अनेक लोक मित्रांनो व्यसन करतात, स्मोकिंगचं व्यसन म्हणजेच मद्यपान व धूम्रपान करतात. त्यामुळं ज्या आपल्या रक्तवाहिन्या असतात त्या आकुंचन पावतात आणि रक्तवाहिन्या आकुंचन पावल्यामुळं लिंगामध्ये ज्या प्रमाणात रक्ताभिसरण व्हायला पाहिजे, लिंगाला ज्या फोर्सनी रक्तवाहिन्याद्वारे नसाद्वारे रक्तपुरवठा व्हायला पाहिजे तो होत नाही. त्यामुळे जे लोक व्यसन करतात त्यांचा मेंदू अक्षरशः कन्फ्युजनमध्ये राहतो. त्याला नेमकं काय चाललंय आणि काय नाही समजत नाही. त्यामुळे लिंगाला तो व्यवस्थित सिग्नल देऊ शकत नाही. त्यामुळेही इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. तसेच मित्रांनो अनेक लोक पॉर्न व्हिडिओ पाहतात, अतिप्रमाणामध्ये मास्टरबेशन करतात. नेमकं मेंदूला हे समजत नाही की ज्यावेळेस यांची संभोग एखाद्या फिमेल पार्टनर बरोबर करण्याची वेळ येते त्यावेळेस मेंदूला हे समजत नाही की स्क्रीनवरची बाई आहे का खरंच बाई आहे. त्यामुळं मेंदू कन्फ्युजन राहिल्या कारणाने अति मास्टरबेशन केल्या कारणाने लिंगामध्ये जी ताठरता यायला पाहिजे ती येत नाही. त्यामुळे मित्रांनो जर तुम्ही पॉर्न व्हिडिओ पाहत असाल तर ते बंद करून टाका. तसेच तुम्हाला जर झोपेची समस्या असेल, लॅक ऑफ स्लीप, तर यामुळे होतं का ही गोष्ट ध्यानात घ्या. तुम्ही जेव्हा झोपेमध्ये असतात त्यावेळेस तुमच्या टेस्टोस्टेरोन हार्मोनची निर्मिती होत असते. पण जर तुम्हाला व्यवस्थित झोप भेटली नाही तर टेस्टोस्टेरोन हार्मोनची निर्मिती ज्याप्रमाणे नैसर्गिकरित्या व्हायला पाहिजे ती होत नाही. त्यामुळे तुमची लैंगिक समस्या निर्माण होते व लिंगामध्ये ताठरता येत नाही. तसंच अनेक लोकांच्या काही जुनाट सर्जरी झाले असतात, उदाहरणार्थ पाठीचा कणा म्हणा, कमरेचे हाडे म्हणा किंवा पेल्विक ठिकाणी एखादी सर्जरी झाली असेल म्हणा. त्यामुळं तेथील नसा दाबल्या जातात आणि नसा दाबल्या कारणानेही लिंगाला रक्तपुरवठा होत नाही. त्यामुळेही इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. तसंच ओबेसिटी म्हणजे लठ्ठपणा, अति जर लठ्ठपणा असेल तर तुम्हाला इन्सुलिन रेजिस्टन्स होतो. तसेच ज्या प्रमाणामध्ये टेस्टोस्टेरॉनची निर्मिती व्हायला पाहिजे ती होत नाही आणि टेस्टोस्टेरॉनची निर्मिती न झाल्या कारणाने इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. अति लठ्ठपणा नुसतं हृदयाच रोगाचं कारण नाही तर किडीचंही मित्रांनो कारण आहे. तसंच जो पेल्विक एरिया असतो त्या एरियामध्ये जर रक्तपुरवठा कमी झाला यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. अनेकांना कमी वयातच त्यांच्या रक्तवाहिन्यामध्ये चरबी निर्माण होते, त्याला ऑस्टिओक्लेरोसिस म्हणतात. त्यामुळे रक्तवाहिन्यांमधून रक्त ज्या प्रमाणामध्ये लिंगाला मिळालं पाहिजे ते मिळत नाही. मित्रांनो अशा अनेक कारणे आहेत त्यामुळे लिंगाला रक्तपुरवठा न झाल्या कारणाने अशा प्रकारच्या गोष्टी होतात. तसेच जर तुम्हाला प्रोस्टेट ग्रंथीचा त्रास असेल, तुमच्या प्रोस्टेट ग्रंथीला सूज आलेली असेल, प्रोस्टेट ग्रंथीचं ऑपरेशन झालेलं असेल, प्रोस्टेट ग्रंथीचा कर्करोग झालेला असेल तर या कारणाने तुमची लिंगातील ताठरता कायमची जाऊ शकते. कारण की प्रोस्टेट ग्रंथीमुळे हार्मोनल इनबॅलन्स होतो. त्यामुळं तुम्ही प्रोस्टेट ग्रंथीची काळजी घेणं हे खूप गरजेचं असतं. काही जणांना न्यूरोलॉजिकल प्रॉब्लेम असतात, म्हणजे काहींना पार्किन्सन डिसीज असेल म्हणा, मेंटल डिसऑर्डरचे आजार असेल म्हणा, किंवा मेंदूला मार लागलेला असेल म्हणा, स्ट्रोक बसलेला असेल म्हणा. यामुळं लिंगाला जो सिग्नल जायला पाहिजे तो जात नाही. त्यामुळेही ईवीचा त्रास होतो. तसेच अनेक लोक सायकलवर प्रवास करतात. सायकलवर अतिप्रमाणात प्रवास केल्यामुळे त्यांचा जो पेल्विक एरिया असतो त्या ठिकाणी नसा दाबतात आणि त्यामुळेही लिंगाला
अडचण येते. तसंच मित्रांनो, अनेक लोक बॉडी बनवण्यासाठी कृत्रिमरित्या हार्मोन्स घेतात, स्टेरॉइड्स घेतात. त्यामुळे त्यांच्या शरीरामध्ये जे नैसर्गिकरित्या हार्मोन्स निर्माण व्हायला पाहिजे, म्हणजे ॲनाबॉलिक स्टेरॉइड घेतात. त्यामुळे हार्मोन्स जी नैसर्गिकरित्या तयार होतात ती होत नाही. त्यामुळे त्याला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो. तसेच काही लोकांवर लहानपणीच लैंगिक अत्याचार झालेले असतात. त्याच्यामुळे याचा परिणाम यांच्यामध्ये एवढा झालेला असतो की त्यांची लैंगिक करण्याची इच्छाच संपून गेलेली असते. काही लोकांना थायरॉइडचा त्रास असतो, काहींना हायपो किंवा हायपर थायरॉइडचा त्रास असेल, म्हणजे अति कमी प्रमाणामध्ये थायरॉइडची निर्मिती होणे किंवा अति जास्त प्रमाणात थायरॉइडची निर्मिती होणे, यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स होतो. त्यामुळेही एडीजचा त्रास होतो. मित्रांनो, समजा एखाद्याला मॅग्नेशियमची कमतरता असेल, एखाद्याला झिंकची कमतरता असेल किंवा व्हिटॅमिन D3ची कमतरता असेल, तर हे लागणारे अगदी कमी प्रमाणात व्हिटॅमिन लागतं. त्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होतो, कारण की हा सगळं हार्मोनचा खेळ आहे. तर मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असेल की मला ईडीचा त्रास होऊ नये, तर सेक्शुअल हेल्थ चांगली ठेवा, ताणतणावापासून दूर राहा, व्यवस्थित याचं ईडीसाठी जे डॉक्टर औषध देतात त्याचं ग्रहण करा, PRP थेरपीचा यूज करा, हार्मोनल थेरपीचा तुमच्यासाठी वापर करा. तर मित्रांनो, अशा अनेक कारणांमुळे तुम्हाला इरेक्टाईल डिस्फंक्शनचा त्रास होत असतो. पण ही समस्या पासून आपल्याला सुटका मिळू शकते का? तर मित्रांनो, इरेक्टाईल डिस्फंक्शन हे 100% बरं होतं. फक्त योग्य डॉक्टरकडे ट्रीटमेंट घेणं खूप गरजेचं असतं. कारण की तुम्हाला ज्याच्यामुळे इरेक्टाईल डिस्फंक्शनचा प्रॉब्लेम आला, काहींना व्हेरिकोसिलमुळे येतो प्रॉब्लेम, काहींना हार्मोनिजमध्ये येतो प्रॉब्लेम, काहींना मद्यपान केल्यामुळे येतो प्रॉब्लेम, काहींना आजारामुळे येतो प्रॉब्लेम, असे अनेक हजारो कारणे आहेत. मित्रांनो, तुम्हाला एवढं सविस्तर कोणताही डॉक्टर सांगू शकत नाही. पण मी एक असा व्यक्ती आहे की तुम्ही जर माझ्याकडे उपचार घेतला तर 100% सांगतो तुम्ही या आजारापासून बरे होऊन जाल, म्हणजे बरे होऊन जाईल. माझ्याकडे मित्रांनो खात्रीशीर उपचार आहे. त्यामुळं तुम्हाला एकच सांगतो, जर तुम्हाला सेक्शुअल लाईफमध्ये काय अडचण असेल तर तुम्हाला एकच पर्याय डॉक्टर धर्मेंद्र उपचार घेणे. कारण की मी जी पेशंटला बरी होण्याची खात्री देतो तसं इतर डॉक्टर खात्री देत नाही. तर मित्रांनो, तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडलेला असेल तर इतरांना शेअर करा, चॅनल सबस्क्राईब नसेल चॅनल सबस्क्राईब करा. कारण की आपण जर चॅनल सबस्क्राईब केलं तर माझी जी तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओ येतील ते तुम्हाला पाहायला भेटतील व तुमच्या नॉलेजमध्ये भर पडेल. तर मित्रांनो, असं सहकार्य करत चला. माझे व्हिडिओ हमेशा प्रत्येक वेळेस पाहत चला, का तुमच्या सहकार्याशिवाय मी पुढे जाऊ शकत नाही. मला जर तुम्हाला असं वाटत असेल की डॉक्टर धर्मेंद्रचं खूप नाव झालं पाहिजे, कारण की तुम्ही जर सहकार्य केलं तरच ही गोष्ट होऊ शकतं. ज्या लोकांनी माझ्या चॅनलला सबस्क्राईब केले मी त्यांचे मनापासून आभार मानतो. जे लोक माझा व्हिडिओ पाहतात त्यांचे आभार मानतो. आणि एकच सांगतो, तुम्हाला जर कधी आता जरी समस्या नसेल इरेक्टाईल डिस्फंक्शनची, तरी तुम्हाला ही 100% पुन्हा होणारच आहे. कारण जसं वय वाढेल तसं ही समस्या वाढतच असते. कारण की लाईफस्टाईल एवढी खराब झालेली आहे. अनेक लोक जंक फूड खातात, वेळेवर झोप घेत नाही, सतत चिंता करीत बसतात. तर मित्रांनो, तुम्हाला जर असं वाटत असं नाही त्रास होऊ नये तर लाईफस्टाईल बदला, भरपूर व्यायाम करा, ताणतणावापासून दूर राहा, चांगलं हेल्दी अन्न ग्रहण करा. तर मित्रांनो, जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर पुन्हा सांगतो, परत लाईक करा, शेअर करा व चॅनलला सबस्क्राईब करा. रजा घेतो. नमस्कार.